गुड मॉर्निंग स्टुडंट. S5 BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड टॉपिक लिक्विडेशन ऑफ कंपनी या टॉपिकचा आपण आज 10वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. ज्योती लिमिटेड जळगाव गिव्ह फॉलोइंग डिटेल्स ऑफ बॅलन्स शीट. ज्योती लिमिटेड जळगावचे जे बॅलन्स शीट आहे ते खालील प्रमाणे आहे. बॅलन्स शीट 31 मार्च 2018 आहे. नेहमीप्रमाणे ऍसेट साइडला ऍसेट्स दिलेले आहेत. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही फिक्टिशियस ऍसेट आहे, म्हणजे तो लॉस आहे. आणि लायबिलिटी साइडला कॅपिटल जे आहे ते प्रेफरन्स शेअर कॅपिटल बरोबर इक्विटी शेअर कॅपिटल दोन प्रकारचं आहे. एक आहे 5,000 इक्विटी शेअर्स 100 इच आहेत आणि त्यांनी 80 रुपीज पेड केलेले आहेत. आणि दुसरे आहेत 6,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच ₹70 पेड अप आहे. म्हणजे जर समजा इक्विटी शेअर होल्डरला पैसे रिटर्न करण्याची वेळ आली तर आपल्याला जे 5,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना आधी 10 रुपये पेड करावे लागतील, कारण की त्यांनी 80 रुपये दिलेले आहेत कंपनीला. आणि जे 6,000 इक्विटी शेअर आहेत त्यांनी 70 रुपये दिलेले आहेत. म्हणजे 70 रुपयेवाल्यांपेक्षा 10 रुपये जास्त दिलेले 5,000 इक्विटी शेअर्सने. त्यामुळे रिटर्न करायची जर वेळ आली तर आधी आपल्याला 5,000 इक्विटी शेअर्स जे आहेत त्यांना 10 रुपये रिटर्न करावे लागतील. आणि जर पैसे मागवायची वेळ आली म्हणजे फायनल कॉल जर मागवावा लागला तर आपल्याला 6,000 इक्विटी शेअर्स जे आहेत त्यांच्याकडनं 10 रुपये मागवावे लागतील, कारण की त्यांनी 80 रुपयेवाल्यांपेक्षा 10 रुपये कमी पेड केले. म्हणजे रिटर्न करायची वेळ आली तर 5,000 इक्विटी शेअर्सला 10 रुपये रिटर्न करावे लागतील. आणि फायनल कॉल मागवण्याची वेळ जर आली तर आपल्याला 6,000 इक्विटी शेअर्स कडनं ₹10 कॉल करावे लागतील फायनल कॉल म्हणून. त्यानंतर डिबेंचर्स आहेत 8% डिबेंचर, त्यावरचे इंटरेस्ट जे आहे ते पण द्यायचं राहिलेलं आहे 8,000 रुपये. आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 3,60,000. आता ऍडजस्टमेंट पहा. द कंपनी वेंट इन टू लिक्विडेशन. फर्स्ट ऍडजस्टमेंट, प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज इन एरियर्स फॉर लास्ट 2 इयर. 2 वर्षाचा प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे तो एरियर्स द्यायचा राहिलेला आहे. मग प्रेफरन्स शेअर किती टक्क्याचे आहेत तर 9%. मग 9% 3 लाखावर कॅल्क्युलेट करून जेवढा डिव्हिडंड येईल तेवढा 2 वर्षाचा आपल्याला कॅपिटल सोबत पेड करावा लागेल. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड लोन ऑफ ₹90,000 सेक्युर्ड ऑन हायपोथिकेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये 90,000 रुपयाचं सेक्युर्ड लोन आहे ज्यासाठी प्लांट अँड मशिनरी नजरगहाण दिलेली. हायपोथिकेशन म्हणजे नजरगहाण दिलेली आहे. मग सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये जे 90,000 रुपयाचं लोन आहे तर प्लांट अँड मशिनरी विकून जेवढे पैसे येतील त्यातून आपल्याला 90,000चं लोन पेड करावं लागेल. मग प्लांट अँड मशिनरी विकून 1,10,000 रुपये आलेत. लोनची अमाऊंट कमी आहे म्हणून जो काही बॅलन्स आहे 1,10,000तून 90,000 वजा करून जो काही बॅलन्स राहतोय त्याला आपण म्हणणार सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी आणि तो रिसिप्ट साइडला दाखवला जाईल. त्यानंतर आणखी काय ऍडजस्टमेंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये तर सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण आहेत 30,000चे. मग सन्ड्री क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे 3,60,000 त्यातून आपल्याला 90,000 आणि 30,000 म्हणजे 1,20,000 रुपये मायनस करावे लागतील. राहिलेले 2,40,000चे जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून पेड करावे लागतील. त्यानंतर ऍसेट रिअलाइज केलेल्या किमती दिलेल्या आहेत ह्या सर्व आपण रिसिप्ट साइडला घेणार आहोत. फक्त प्लांट अँड मशिनरीचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सेपरेट करायचे, कारण की ती तारण दिलेली आहे म्हणून तिचं कॅल्क्युलेशन सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी म्हणून येईल. त्यानंतर लिगल फीज किंवा लिगल चार्जेस दिलेत 1,000 रुपीज. आणि लिक्विडेटरचं जे रेम्युनरेशन आहे ते फिक्स दिलेले 2,000. त्यानंतर प्लस 2% ऑन ऍसेट रिअलाइज प्लस 4% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि लिक्विडेटर्स एक्सपेन्सेस किंवा कॉस्ट ऑफ लिक्विडेशन दिलेली आहे 6,200 रुपये. ज्यावेळी आपण रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करू त्यावेळी फिक्स रेम्युनरेशन 2,000 दाखवणार. ऍसेटच्या ज्या किमती आहेत त्यांच्या बेरजेवर 2% कॅल्क्युलेट करणार आणि 4% अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सवर. पण इथे असा शब्द नाही आलेला की अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. याचा अर्थ आपल्याला प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण 4% रेम्युनरेशन द्यावं लागेल. मग स्टेटमेंटला सुरुवात करूयात. स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ ज्योती लिमिटेड
वाइंडिंग अप ऑफ ज्योती लिमिटेड जळगाव खालच्या ओळीवर लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2018 कॉलम करा. रिसिप्ट साइड, पेमेंट साइड. रिसिप्ट साइडला अमाऊंट साठी 2 कॉलम, एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज, रिअलाइज व्हॅल्यू रुपीज. पेमेंट साइडला अमाऊंट साठी 2 कॉलम, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. पेमेंट साइडचे जे कॉलम असतात ते इनर आउटर कॉलम असतात आणि रिसिप्ट साइडचे जे कॉलम असतात ते एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि रिअलाइज व्हॅल्यू याप्रमाणे कॉलम असतात. कॉलम आखा. आपण अगोदर रिसिप्ट साइड पूर्ण करून घेणार आहोत आणि त्यानंतर पेमेंट साइडला सुरुवात करणार आहोत. आधी रिसिप्ट साइड तयार करून घ्या. रिसिप्ट साइड आपण ओपनिंग बॅलन्स पासून सुरुवात करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स जो आहे कॅशचा त्यापासून सुरुवात करायची. फर्स्ट बॅलन्स शीट पहा. कॅश इन हँड नावाचा आयटम आहे 26,000. मग रिसिप्ट साइडला घ्या. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 26,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण 26,000. कारण की कॅश काही रिअलाइज होत नाही, म्हणजे ती काही सेल होत नाही, त्यामुळे तिचा जेवढा बॅलन्स आहे तेवढाच घ्यायचा. त्यानंतर सेकंड नंबरचे हेडिंग द्या, अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. आता इथे ऍसेटची नावं घेताना आपण ऍडजस्टमेंट प्रमाणे ऍसेटची नावं घेणार. ज्या ऍडजस्टमेंट मधल्या किमती आहेत त्या आपण रिअलाइज व्हॅल्यू मध्ये लिहिणार आणि ज्या बॅलन्स शीटच्या किमती आहेत त्या एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलमला लिहिणार. मग लँड अँड बिल्डिंग 5,30,000, ऑफिस इक्विपमेंट 35,000, फर्निचर 14,000, स्टॉक 1,50,000, डेटर्स 1,30,000 अँड बिल्स रिसिवेबल 38,000. ह्या ज्या अमाऊंट्स आहेत हे आपण रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला घेणार आणि याच ऍसेटच्या ज्या बॅलन्स शीटच्या किमती आहेत, लँड अँड बिल्डिंग 5,46,000, फर्निचर 30,000, ऑफिस इक्विपमेंट 50,000, स्टॉक 1,98,000, डेटर्स 1,80,000, बिल्स रिसिवेबल 74,000 या अमाऊंट्स आपण एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलमला घेणार आहोत. मग घ्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. फर्स्ट लँड अँड बिल्डिंग. इथे आपण प्लांट अँड मशिनरी घेतलेली नाहीये कारण की प्लांट अँड मशिनरीचं कॅल्क्युलेशन सेपरेट होईल. लँड अँड बिल्डिंग 5,46,000 एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घ्या, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 5,30,000. देन फर्निचर एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 20,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 14,000. देन ऑफिस इक्विपमेंट एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 40,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 35,000. देन स्टॉक एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 1,98,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 1,50,000. देन डेटर्स एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 1,70,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 1,30,000. देन बिल्स रिसिवेबल एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 44,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 38,000. इथपर्यंतच्या ऍसेट घेतल्यानंतर आपण सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्लांट अँड मशिनरी ज्या किमतीला रिअलाइज झालेली आहे ती किंमत आपल्याला घ्यावी लागेल आणि त्यातून जेवढं लोन आहे ते मायनस करावं लागेल. मग बघा, प्लांट अँड मशिनरी रिअलाइज झालेली आहे 1,10,000ला. प्लांट अँड मशिनरीची बॅलन्स शीटची किंमत आहे 2,80,000 आणि त्यावर लोन जे आहे सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये इन्क्लूड ते आहे 90,000. मग पुढचे हेडिंग घ्या. आपण अगोदर ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश घेतला, त्यानंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट्स घेतल्या. आता घ्या टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी कॅल्क्युलेट करत असताना प्लांट अँड मशिनरीची जी व्हॅल्यू आहे त्यातून आपल्याला ऍडजस्टमेंट मधली जी प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 1,10,000 रुपये ती घ्या. त्यातून लेस लोन 90,000 रुपये लेस करा. लेस लोन 90,000 रुपये लेस करा. लेस करून जी फिगर येईल ती आउटर कॉलमला घ्या. आउटर कॉलमला म्हणजे रिअलाइज व्हॅल्यूला 20,000 रुपये
आणि प्लांट अँड मशिनरीची बॅलन्स शीटची किंमत 1,80,000 रुपये ती आपण घेतली एस्टिमेटेड व्हॅल्यूला. प्लांट अँड मशिनरी 1,10,000ला सेल झालेली आहे आणि त्यातून आपण लोन 90,000 रुपये मायनस केलं, आउटर कॉलमला 20,000 रुपये घेतले आणि प्लांट अँड मशिनरीची जी बॅलन्स शीटची किंमत आहे ती एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घेतली. इथे आपली रिसिप्ट साइड जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. बघा, रिसिप्ट साइड ओपनिंग बॅलन्स, त्यानंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट आणि त्यानंतर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. आता पेमेंट साइडला या. पेमेंट साइडला फर्स्ट आपण पेड करणार लीगल फीज, जी तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे, लीगल चार्जेस म्हणून 1,000 रुपये. मग पेमेंट साइडला घ्या. बाय लीगल फीज 1,000 1,000 रुपये. त्यानंतर सेकंड हेडिंग आहे बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर एक आकडा फिक्स. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय की फिक्स किती रेम्युनरेशन आहे 2,000. त्यानंतर 2% ऍसेट रिअलाइज वर, 4% अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स वर. मग या आधी फिक्स इनर कॉलमला 2,000 रुपीज 2,000 रुपये. त्यानंतर 2% ऑन ऍसेट्सच्या सेलवर किंवा सेल ऑफ ऍसेट्सवर, 2% ऑन सेल ऑफ ऍसेट्स. मग सेल ऑफ ऍसेट्स म्हणजे ऍसेटच्या किमतींची बेरीज करायची. ऍसेटच्या किमती ज्या आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या आहेत त्या किमतींची बेरीज करा. मग बघा, ऍडजस्टमेंट मधल्या किमती 5,30,000, 1,10,000, त्यानंतर 35,000, 14,000, 1,50,000, 1,30,000 आणि 38,000 या किमतींची बेरीज करा. त्या बेरजेवर आपण काढणार आहोत 2% रेम्युनरेशन. कॅल्क्युलेट करून ऍसेट्सची जी बेरीज आहे ती आलेली आहे 10,07,000 रुपये. मग 10,07,000वर आपण रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करणार आहोत 2%. मग 2% रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करा 10,07,000वर. ते आलेलं आहे 20,140 रुपये. 20,140 रुपये इनर कॉलमला घ्या. त्यानंतर 4% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, कारण की 4% अनसेक्युअर्ड वर सांगितलंय, पण अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सांगितलेलं नाहीये. त्यामुळे 4% प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर कॅल्क्युलेट करा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले आहेत 30,000. मग 30,000वर 4% कॅल्क्युलेट करा. 30,000वर 4% कॅल्क्युलेट करून इनर कॉलमला आलेले आहेत 1,200 रुपये. त्यानंतर चौथा आकडा 4% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आपण कसे कॅल्क्युलेट केले, तर बॅलन्स शीटला सन्ड्री क्रेडिटर्स होते 3,60,000. त्यातून आपण ऍडजस्टमेंट मधलं लोन जे त्यात इन्क्लूड होतं 90,000 रुपये आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 30,000 हे मायनस केले. मायनस करून अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आले 2,40,000. मग 4% ऑन 2,40,000 ते आले 8,800 रुपये. सर्व रेम्युनरेशनची बेरीज करून आउटरला घ्या 32,140 रुपये. आउटर कॉलमला 32,140 रुपये. कॅल्क्युलेशन करून आउटर कॉलमला घ्या 32,140 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, जी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये डायरेक्ट दिलेली आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणून. बघा इथे 6,200 रुपये. मग घ्या बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 6,200 रुपये. आतापर्यंत आपण लीगल फीज पेड केली, त्यानंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन पेड केलं आणि आता आपण पेड केली कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. त्यानंतर चौथी पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये डायरेक्ट दिलेले होते. म्हणून घ्या बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 30,000 रुपीज 30,000 रुपये. त्यानंतर आपण डिबेंचर होल्डरला पेमेंट करतो. डिबेंचर होल्डरला पेमेंट करत असताना डिबेंचरची अमाऊंट, बॅलन्स शीटला दिलेलं इंटरेस्ट आणि जर लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख दिलेली असेल तर तेवढे महिने काउंट करून पुन्हा आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असतं.
पण ऍडजस्टमेंट मध्ये कुठेही लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख दिलेली नाहीये, त्यामुळे बॅलन्स शीटला जे आहे ते घेणार आहोत आपण. 8% डिबेंचर 2 लाख आणि डिबेंचर इंटरेस्ट 8,000 रुपये. मग या बाय डिबेंचर होल्डर डॅश करून खालच्या ओळीवर 8% डिबेंचर इनर कॉलमला घ्या 2 लाख आणि डिबेंचर इंटरेस्ट 2,08,000 रुपये. दोन्हींची बेरीज करून आउटर कॉलमला 2,08,000. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केले. 3,60,000तून 90,000चं लोन आणि 30,000 रुपयाचं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मायनस करून आपली फिगर आलेली आहे 2,40,000 रुपये. मग या बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 2,40,000. त्यानंतर पेड करतो आपण प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पेमेंट करताना एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड जो 2 वर्षाचा बाकी आहे तो कॅल्क्युलेट करायचा. बघा प्रेफरन्स शेअर आहेत 9%ची, अमाऊंट आहे 3 लाख. मग 3 लाखावर 9% कॅल्क्युलेट करा आणि त्याला 2 ने गुणा. जेवढा डिव्हिडंड येईल तेवढा डिव्हिडंड आपण देणार आणि कॅपिटल देणार. 9% ऑन 3 लाख. 3 लाखावर 9% कॅल्क्युलेट करायचे आणि त्याला 2 ने गुणायचं. 2 ने का गुणायचं तर 2 वर्षाचा आहे म्हणून 2 ने गुणायचं. मग बघा 9% कॅल्क्युलेट जर केले आपण तर 9 त्रिक 27,000 रुपये. 1 वर्षाचा होतो, 2 वर्षाचा 54,000 रुपये. मग इनर कॉलमला घ्या 54,000 रुपये. त्यानंतर कॅपिटल 3 लाख असे दोन्ही मिळून आउटरला 3,54,000 रुपये. आउटरला 3,54,000 रुपये. आता इथपर्यंत पेमेंट केल्यानंतर आपण एक वर्किंग नोट तयार करणार आहोत. वर्किंग नोट यासाठी करायची आहे की पैसे शिल्लक राहतात की मागवावे लागतात. तर त्यासाठी रिसिप्ट साइडची बेरीज करा. वर्किंग नोटला जे नाव द्यायचं असतं ते आपण नंतर देत असतो, कारण की पैसे शिल्लक राहतात की मागवावे लागतात हे आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा समजतं. म्हणून आधी रिसिप्ट साइडची बेरीज केली. टोटल रिसिप्ट आली 9,43,000 रुपये. त्यानंतर पेमेंट साइडची बेरीज केली 1,000, 32,140, 6,200, 30,000, 2,08,000, 2,40,000 आणि 3,54,000 यांची बेरीज केली तर बेरीज आली 8,71,340. म्हणजे रिसिप्ट साइड मोठी आहे पेमेंट साइड पेक्षा. मग जर रिसिप्ट साइड मोठी असेल तर आपण इक्विटी शेअर होल्डरला पैसे पेड करणार आहोत. म्हणून नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर. आणि जर पेमेंट साइड मोठी आली असती तर आपल्याला पैसे मागवावे लागले असते. मग आपण फायनल कॉल म्हणून नोटला नाव दिलं असतं. मग आता किती कॅश अवेलेबल आहे आपल्याकडे? 4,43,000तून 8,71,340 मायनस केल्यानंतर कॅश अवेलेबल आहे आपल्याकडे 71,660 रुपये. मग 71,660 रुपये कुणाला द्यायचे? तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे 5,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांनी 80 रुपये पेड केलेत. जे 6,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांनी 70 पेड केले. मग 5,000 इक्विटी शेअर्सनी 70 वाल्यांपेक्षा 10 रुपये जास्त पेड केले म्हणून त्यांना आधी 10 रुपये रिटर्न करायचे. म्हणून घ्या 5,000 इक्विटी शेअर ऍट ₹10 इच. मग गुणाकार करून अमाऊंट येते 50,000. मग 71,660 मधून 50,000 रुपये वजा करा. वजा करून बॅलन्स राहतो कॅशचा 21,660. जेव्हा आपण 5,000 इक्विटी शेअर्सला 10 रुपये रिटर्न करतो तेव्हा दोन्ही पण आता इक्वल पोझिशनला आलेले आहेत शेअर्स. म्हणून दोन्हींना पण सारखेच पैसे द्यायचे. सारखे द्यायचे म्हणजे किती द्यायचे? तर जेवढी कॅश तुमच्याकडे आहे तर त्या कॅशला काय करायचं तर जेवढे शेअर्सची संख्या आहे त्याने भाग द्यायचा. मग कॅश आहे 21,660. इथे ब्रॅकेटमध्ये मी कॅल्क्युलेशन दाखवले बघा. आणि दोन्ही शेअर्सची संख्या 5,000 आणि 6,000 बेरीज झाली 11,000. मग 21,660 ला 11,000 भाग द्या. एका शेअरवर किती रिटर्न होतील तर 1.969. 3 डेसिमल पर्यंत का घेतलं तर ऍक्युरेट फिगर यावी म्हणून 3 डेसिमल पर्यंत कॅल्क्युलेशन घेतलं. मग खालच्या ओळीवर म्हणा 5,000 इक्विटी शेअर ऍट ₹1.969 अमाऊंट मध्ये येतील 9,845 रुपये. त्यानंतर 6,000 इक्विटी शेअर ऍट ₹1.969 अमाऊंट मध्ये येतील 11,815 रुपये. म्हणजे 21,660 रुपये आपण कसे दिले 11,000 शेअर्सला तर प्रत्येक शेअरवर ₹1.96 किंवा 97 पैसे काय केले रिटर्न केले.
मग आता तुमच्या स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंट मध्ये पेमेंट साइडला घ्या. बाय इक्विटी शेअर होल्डर डॅश करून खालच्या ओळीवर 5000 इक्विटी शेअर ॲट रुपीज 11.969. आता 11 कुठून आले तर नोट मध्ये कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे 5000 इक्विटी शेअरला आधी 10 रुपये दिले होते, नंतर 1 रुपया 96 पैसे किंवा 97 पैसे दिले, म्हणून दोन्हींची बेरीज करून घेतलेली आहे. 5000 इक्विटी शेअर ॲट रुपीज 11.969. अमाऊंट मध्ये ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन केल्यामुळे अमाऊंट आहेत, फक्त बेरीज करायची. हे 50,000 आणि हे 9,845. मग दोन्ही मिळून 59,845 आणि 6,000 इक्विटी शेअर ॲट रुपीज 1.969. ती पण अमाऊंट आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेली 11,815 रुपये. ती घ्या इनर कॉलमला 11,815 रुपये. दोन्हींची टोटल करून आउटरला 71,660 रुपये, जे ऑलरेडी आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट करून काढलेले होते. 71,660 रुपये. मग पेमेंट साइड कंप्लीट झाली. 8 पेमेंट ऑर्डर केले आपण आणि रिसिप्ट साइडची जी टोटल होती, मोठी टोटल होती, तीच पेमेंट साइडला मांडा. दोन्ही साइडची टॅली टोटल आलेली आहे 9,43,000 रुपये. पुन्हा एकदा बघा, हा प्रॉब्लेम आहे, ह्या ऍडजस्टमेंट्स आहेत. हे लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट, रिसिप्ट साइडला ओपनिंग बॅलन्स, अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट आणि सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी असे 3 आयटम आले. पेमेंट साइडला पूर्ण 8 पेमेंट ऑर्डर आलेले आहेत आणि लास्टला आपण इक्विटी शेअर होल्डर कडनं पैसे मागवायचे की त्यांना पेड करायचे, तर त्यासाठी एक वर्किंग नोट तयार केली. त्यानुसार इक्विटी शेअर होल्डरला आपण फायनल पेमेंट केलेलं आहे 71,660 रुपयाचं. फक्त 2 प्रकारचे इक्विटी शेअर असल्यामुळे कुणाला किती पेमेंट करायचं तर त्यासाठी ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कॅल्क्युलेशन करताना ज्यांनी पैसे जास्त दिलेले होते त्यांना त्यांचे जास्तीचे पैसे म्हणजे थोडक्यात सरप्लस अमाऊंट काय केली, रिटर्न केली. दोघं इक्वल पोझिशनला आल्यानंतर दोन्हींच्या शेअर्सची बेरीज केली, शिल्लक राहिलेल्या अमाऊंटला त्या बेरजेने भाग दिला आणि पर शेअर तेवढे पैसे रिटर्न केले. इथे आपला 10 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.